नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे। आज जो आपण मॉनिटर घेऊन आलो तो सॅमसंग कडून 34 इंचीचा कर्व मध्ये मॉनिटर आपण अनबॉक्सिंग साठी घेऊन आलेला आहे। हा ओडीसी सीरीज मध्ये G5 वाला मॉनिटर आहे। याचा मेन फीचर्स म्हटला तर हा कर्व मध्ये 1000 कर्व रेशो याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो। प्लस अजून एक ॲडव्हांटेज म्हटला तर 165 हर्ट्ज सोबत आहे आणि शेअर मार्केट आणि ट्रेडर मेंबर जे आहेत तर त्यांच्यासाठी रिस्पॉन्स टाइम मॅटर करते। ते रिस्पॉन्स टाइम 1 mAh रिस्पॉन्स टाइम त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। तर कम्प्लिटली न्यू फीचर्स सोबत हा मॉनिटर सॅमसंग कडून लॉन्च झालेला आहे। याचा अनबॉक्सिंग करून आताच आपण बघणार आहे। जे आता अमेझॉनवरती रिसेंटली प्राइस चालू आहे ते साधारण 32,500 पर्यंत चालू आहे। आपल्याकडे बेस्ट प्राइस जी तुम्हाला 31,000 पर्यंत आपण हा प्रोव्हाइड करतोय। लेटेस्ट प्राइस पाहिजे असेल नक्कीच आमच्या व्हॉट्सअपवरती नंबरवर संपर्क साधा आणि जे लेटेस्ट प्राइस आहे ती तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क साधून घेऊ शकता आणि ऑल इंडिया डिलिव्हरी आपण स्टार्ट केलेली आहे। त्यामुळे नक्कीच आमच्याशी संपर्क साधा। चला तर हा मॉनिटर आपण अनबॉक्सिंग करून बघायचे फीचर्स काय आणि लुक कशा पद्धतीने। या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता याचं मॉडेल दिलेला आहे जो LC34G55TW ह्या सिरीज मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस सेंटीमीटर मध्ये जी साइज चेक करणार असेल तर 86.4 सेंटीमीटर मध्ये जी साइज प्रोव्हाइड केलेला आहे। प्लस याच्यासोबत जे कंटेंट आपल्याला भेटतात ते तुम्ही चेक करू शकता। LED मॉनिटर एक प्रोव्हाइड केलेला आहे, त्यानंतर मॅन्युअल केबल्स याचे जे आहेत ते केबल्स प्रोव्हाइड केलेले आहेत। स्टँड मध्ये कव्हर नेक एक प्रोव्हाइड केलेला आहे आणि कव्हर टॉप दोन्ही पण प्रोव्हाइड केलेले आहेत। प्लस याच्यामध्ये जे MRP प्रोव्हाइड केलं आहे ते 60,000 केलेलं आहे। आपल्याकडे प्राइस आता स्टार्टिंग चालू आहे ते 31,000 चालू आहे। याचं मॅन्युफॅक्चरिंग बघू शकता नोव्हेंबर 2024 प्रोव्हाइड केलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला हे जे फीचर्स बघायला भेटतील। तसेच बॉक्सच्या राईट साईडला तुम्ही चेक करू शकता याचा मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर सुद्धा या ठिकाणी चेक करायला भेटेल। चला यासोबत मॉनिटर माउंट स्टँड प्लस बेसचे एक स्टँड, दोन स्टँड तुम्हाला प्रोव्हाइड केलेले दिसतात। तसेच मॅन्युअल प्लस केबल या पाउच मध्ये तुम्हाला इथे चेक करायला भेटेल। पॉवर केबल तसेच या ठिकाणी जे डिस्प्ले केबल प्रोव्हाइड केलेलं आहे, डीपी पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, डीपी केबल प्रोव्हाइड केलेला आहे। ही पॉवर तुम्हाला डीपी पोर्ट हायर रिझोल्युशन साठी कम्प्लिटली बेस्ट राहणार आहे। HDMI केबल थ्रू कनेक्टिव्हिटी करू नका। माझं सजेशन डीपी पोर्ट थ्रू तुम्ही कनेक्टिव्हिटी करा। इन केस जर समजा तुमच्या CPU ला HDMI पोर्ट असेल, डीपी पोर्ट नसेल तर तुम्ही HDMI पोर्ट कनेक्ट करू शकता। दोन्ही कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे। मॉनिटरचे आपण जे सेटिंग लावले ते तुम्ही चेक करू शकता। याच्यामध्ये जे डिस्प्ले रिझोल्युशन लावलेलं ते आपण हायर रिझोल्युशन याच्यामध्ये सेट केलेलं आहे। तसेच आपण आता जे कनेक्टिव्हिटी केलेली आहे ते डीपी पोर्ट थ्रू कनेक्टिव्हिटी केलेलं आहे, त्यामुळे इथं रिफ्रेश रेट तुम्हाला 165 हर्ट्ज भेटेल। आताच आपण या मॉनिटरचे ऑल अनबॉक्सिंग करून ऑल फीचर्स चेक केले। जर समजा तुम्हाला हा मॉनिटर पाहिजे असेल नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता। तुम्ही अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। थँक्यू।